नमस्कार. चंदन गाभा युट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 68वा आणि 69वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या श्लोकामध्ये जी देवीची विशेषण आली आहेत त्यामध्ये असं म्हटलंय की देवीच्या पायाच्या धुळीपासून सिंदूर तयार होतो. भांगामध्ये सिंदूर भरण्याची जी भारतात सामान्यपणे सर्वत्र असणारी पद्धत आहे, तर तिचा संदर्भ इथे कुठेतरी मिळतो. आणि आणखीन देवीसाठी काय विशेषण वापरलंय तर सकलागम संदोह शुक्ती संपुट मौक्तिका असं म्हटलंय. म्हणजे शास्त्रांच्या शिंपल्यामधला ती मोती आहे. ललितांबिकेला पुरुषार्थ प्रदा असं म्हटलंय. म्हणजे चारही पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी लागणारी जी शक्ती आहे ती जणू ती देते. तिला पूर्णा म्हटलंय, भोगिनी म्हटलंय, म्हणजे ती आनंद घेणारी आहे. आणि भुवनेश्वरी म्हणजे संपूर्ण विश्वाची ती शासक आहे. विश्वाचं शासन ती चालवते. ती विश्वाची माता आहे. आणि अनादि निधना म्हणजे जिला आरंभ नाही आणि अंत नाही अशी ती आहे. हरी, ब्रह्मा आणि इंद्र हे तिची सेवा करतात असं म्हटलंय. या सगळ्या विशेषणांचा उल्लेख ज्या 2 श्लोकामध्ये आलाय ते 68वा आणि 69वा हे 2 श्लोक आज आपण वाचणार आहोत. तत्पूर्वी आजच्या पाठाची सुरुवात ही ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंधुरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापेन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 68वा श्लोक आता म्हणू तो असा आहे. श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका सकलागम संदोह शुक्ती संपुट मौक्तिका. 4 पादांमध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणूया. श्रुती सीमंत सिंदूरी, 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 श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका, कृतपादाब्ज धूलिका, कृतपादाब्ज धूलिका, कृतपादाब्ज धूलिका, कृतपादाब्ज धूलिका. श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका, 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 श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका. सकलागम संदोह, सकलागम संदोह, सकलागम संदोह, सकलागम संदोह, सकलागम संदोह शुक्ति संपुट मौक्तिका, शुक्ति संपुट मौक्तिका, शुक्ति संपुट मौक्तिका, शुक्ति संपुट मौक्तिका, शुक्ति संपुट मौक्तिका. सकलागम संदोह शुक्ति संपुट मौक्तिका, 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 सकलागम संदोह शुक्ति संपुट मौक्तिका. आता 68वा श्लोक आपण एकत्र म्हणूया सगळा. श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका, सकलागम संदोह शुक्ति संपुट मौक्तिका, श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका, सकलागम संदोह शुक्ति संपुट मौक्तिका, श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका, सकलागम संदोह शुक्ति संपुट मौक्तिका, श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका, सकलागम संदोह शुक्ति संपुट मौक्तिका. आता 69वा श्लोक म्हणूया. श्लोक असा आहे.
पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी अंबिका अनादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता. 4 पादात विभागून आता हा श्लोक म्हणूया. पुरुषार्थप्रदा पूर्णा, पुरुषार्थप्रदा पूर्णा, पुरुषार्थप्रदा पूर्णा, पुरुषार्थप्रदा पूर्णा, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी, भोगिनी भुवनेश्वरी, भोगिनी भुवनेश्वरी, भोगिनी भुवनेश्वरी, भोगिनी भुवनेश्वरी. पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी. अंबिका नादिनिधना, अंबिका नादिनिधना, अंबिका नादिनिधना, अंबिका नादिनिधना, अंबिका नादिनिधना, अंबिका नादिनिधना, अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, हरिब्रह्मेंद्र सेविता, हरिब्रह्मेंद्र सेविता, हरिब्रह्मेंद्र सेविता, हरिब्रह्मेंद्र सेविता, हरिब्रह्मेंद्र सेविता. अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता. संपूर्ण श्लोक म्हणूया. पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी अंबिका अनादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता, पुरुषार्थप्रदा पूर्णा भोगिनी भुवनेश्वरी अंबिका नादिनिधना हरिब्रह्मेंद्र सेविता. आजच्या भागामध्ये आपण 68वा आणि 69वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटू उद्याच्या भागात पुढच्या 2 श्लोकांच्या पठणासाठी. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.